जय छत्रपती शिवराय। तर मंडळी, कराड मार्केटचा व्हिडिओ मी जो काही आहे ना पूर्वी अपलोड केलेला आहे आपल्या फर्स्ट चॅनलवरती। तर त्यावेळेला मी त्याच्यामध्ये माहिती दिलेलीच आहे। त्यावेळेला फेस्टिव्ह सीझन नव्हता, म्हणजे त्यावेळेला काही सण समारंभ नव्हते, पण मी त्यावेळेला एक जस्ट हायलाइटेड व्हिडिओ बनवून दाखवला होता कराड मार्केटचा। तर आज व्हिडिओ मी यासाठी बनवला आहे की आता गौरी गणपती येत आहे, दसरा दिवाळी येत आहे, तर थोडासा पावसाचा इफेक्ट झाला आहे बरं का मार्केटवरती। पण त्यातूनही हे जे काही मार्केट आहे कराडचं, इथं जे काही तुम्हाला शॉपिंगसाठी जर यायचं असेल तर आता बरेच मला पहिल्या चॅनलवरती कमेंट करायचे की कराडमधील होलसेल शॉप दाखवा वगैरे। तर मंडळी, कराडमध्ये होलसेल जास्त शॉप नाही आहेत, म्हणजे कराडमध्ये ना तुम्हाला मार्केट खूप बिगेस्ट मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे कराड। आता हे जे आहे ना हे स्ट्रीट शॉपिंग पण आहे बरं का, कारण आता गणपती वगैरे येत आहेत, तर डेकोरेशनचं साहित्य किंवा जे काही पूजेचं आहे किंवा रांगोळी वगैरे जे काही आहे ना, तर आमच्या इथे ना कराड मार्केटला शॉपसोबतच ना स्ट्रीट शॉपिंगही असतं, म्हणजे स्ट्रीटलाही तुम्हाला असे दुकानं वगैरे पाहायला मिळतात। तर खरेदीची झुंबड का उडाली, कारण पावसाचं वातावरण थोडंसं उघडलं आहे, तोपर्यंत लोक थोडं खरेदी करून घेत आहेत, पावसाचा काही भरोसा नाही आहे। आता झालं असं की आम्हाला कराड जे मार्केट आहे ते रिटेल मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे, पण तुम्हाला होलसेल जास्त दुकानं नाही आहेत। अगदी म्हणजे रिटेलमध्ये पण तुम्हाला कमी जास्त फरकाने, म्हणजे काही ठिकाणी थोडेसे रेट कमी आहेत, काही ठिकाणी जास्त आहेत। आता कराड मार्केटला काही मिळत नाही हा प्रश्न योग्य ठरेल, कारण आमच्या इथे ना कराडमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला जे काही अगदी पुणे, मुंबई, दिल्लीला ज्या मिळतात ना ह्या गोष्टी सगळ्या इथे मिळतील, पण होलसेलचं थोडंसं जरा तुम्हाला जास्त नाही बरं का। होलसेल मार्केट जर तुम्हाला, मला बरेच वेळेला कमेंट यायच्या, तर त्याच्यासाठी मी पहिल्या चॅनलवरती पहिल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत। आपलं पहिलं चॅनल प्रोफेशनल आहे, तिथे मी शॉपिंगचे म्हणजे जे काही होलसेल दुकानं आहेत, कुठं काय मिळतं, कितीला मिळतं, सर्व प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या पहिल्या चॅनलवरती अपलोड करत असते। तर ते तुम्ही एकदा चेक करा। आपल्या या चॅनलच्या अबाउट सेक्शनला तुम्हाला त्या चॅनलची लिंक मिळेल। कराड मार्केटच्या व्हिडिओसोबतच मी भाजी मंडईचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे पहिल्या चॅनलवरती, तोही एकदा बघा। दगडी मूर्ती आमच्या कराडजवळ काले आहे, तिथलाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, तोही पाहून घ्या। आता इथे जे काही वैशिष्ट्य आहे ना ते मात्र मी तुम्हाला त्या गोष्टी मी दाखवत असते, पण होलसेल मार्केट जे आहे ते गांधीनगर कोल्हापूरचं मी आपल्या पहिल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, अगदी सर्व प्रकारचे केलेले आहेत आणि अजून करत आहे। तर तुम्हाला जर ते चेक करायचं असेल तर मात्र तुम्हाला तिकडंच ह्या चॅनलला व्हिजिट करावं लागेल। आणि कराडजवळ तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याही मी तुम्हाला दाखवत असते। जसे की मला कमेंट येतात ना की आम्हाला हे दाखवा ते दाखवा, तसं मी दाखवत असते। मला एक कमेंट आली की कराडची भाजी मंडई आम्हाला दाखवा, तर तेही मी लगेच व्हिडिओ बनवला। जाऊ
नाही आला तरी तास गरज नाही. काही विषय नाही ना, त्यामुळे आम्ही आपलं कसं बरं नाही, त्यांचा तो वरती ऑस्ट्रेलिया मला नाही आमचा ना यावर्षीचा अष्टविनायक 8वा गणपती आहे बरं का. म्हणजे रंगवायच्या आधीचा तू पाठवतो तुम्हाला. आपल्या ह्याच्यात कसं आहे? थँक्यू. आपला तसा पहिलीचा तसा. असं म्हणतात. हो, तसा. ते पाय आपलं दुसऱ्या उडतंच. हो. घेतो येतो तू ठेव उडतं. ते पडदा बघा. हा, तसा आपला आहे. हा. हो, तसा दिसतंय. पहिलीचा. ही एकाच मंडळात आहे सगळी. तर नीट झालं बघायचं. होय. म्हणजे इकडं विधान विषय. काय बोलते बरं झाली. यावर्षी यायला म्हणाल भेट. होय यावर्षी सगळं चांगलं गेलं. बरं झालं. एक नंबर का? हे किती सांगितलं तिचं? होय? ते डोळ्याचं किती सांगितलं? हा? 1600 सांगितले खाली गणपती आहे, पिशवी टाक. होय. पिशवी म्हणलं का? काय 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 आता ही मार्केटची दुसरी बाजू आहे बरं का. आपण आता स्टँडच्या बाजूला निघालो आहे. आपलं ST स्टँड जे आहे ना त्या बाजूचा हा एरिया आहे. आता तुम्ही मंडळांचे गणपती बाप्पा पाहायला येणार असाल ना तर तुम्हाला मी एवढं नक्की सांगेन की तुम्ही खरंच खुश होणार. कारण एवढे सुंदर सुंदर देखावे असतात, एवढे सुंदर सुंदर ते भव्य दिव्य असं ते काही काही त्याच्यात थीम असतात. बरेच काही काही ते असे नाटक सादर करतात. खूप सुंदर असतं. त्यामुळे तुम्ही ना गणपती बाप्पांचं ज्या वेळेला मंडळाचे देखावे वगैरे सुरू होतील ना त्यावेळेला खरंच पाहायला या कराडला. खरंच तुम्हाला खूप आवडेल. आता कराडमध्ये शंभूतीर्थ तिथं काम सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं खूप असं भव्य दिव्य असं मूर्ती उभारली जाणार आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर तिथं शंभूतीर्थ आणि शिवतीर्थ कराडमधील तुम्हाला माहीतच आहे सर्वांना. तर कराडचा जो काही एकदम ऐतिहासिक जो वारसा आहे ना तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल ना तर तुम्ही नक्की या. कारण कराडला ऐतिहासिक वारसा खूप लाभला आहे. मार्केटमध्ये थोडंसं होलसेलचं थोडं तुम्ही नाराज व्हाल. रिटेल खूप आहे बरं का. मी तुम्हाला तेच सांगते, रिटेल मार्केट आमचं कराडचं भव्य दिव्य आहे. पण होलसेलमध्ये तुम्हाला काही जास्त मिळणार नाही, बऱ्यापैकी मिळेल काहीतरी. आणि बाकी मात्र ऐतिहासिक गोष्टी जर पाहायच्या असतील ना तर कराडला बिनधास्त या. तर हा धावता व्हिडिओ यासाठीच होता की तुम्हाला फक्त एक मार्केटची सफर घडवून आणायची होती. आता हे तुम्हाला मी पूर्ण मार्केट नाही फिरवलेलं, हे अर्ध मार्केट आहे. म्हणजे अगदी पलीकडच्या बाजूला जे मार्केट आहे ना ते नाही मी केला व्हिडिओ, तो करेन मी.
पण आता हे जे आहे ना, हे बघा आपलं शिवतीर्थ. तर इथं अलीकडं ना तुम्हाला जे काही आता स्ट्रीट शॉपिंग आहे ते मला दाखवायचं होतं, म्हणून हा हायलाइटेड व्हिडिओ. धन्यवाद.